राम मंदिर सोहळा पक्षीय कार्यक्रम झालाय, आम्हाला निमंत्रणाची अपेक्षा नाही असं राऊतांनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे। राम पुन्हा वनवासात जातील असा वागू नका असा टोला सुद्धा खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय। हा पक्षीय कार्यक्रम, हा राष्ट्रीय कार्यक्रम असता तर आम्ही त्यात लक्ष घातलं। पक्षीय कार्यक्रम आहे, त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होऊ द्या, त्यांच्या पक्षाचा त्यांना झेंडा फडकवू द्या, गर्भगृहात जाऊन फोटो काढू द्या, आमचं काहीच म्हणणं नाही। प्रभू श्रीराम सगळ्यांचे आहेत। अशा प्रकारचं राजकारण करून प्रभू श्रीरामाला त्रास होईल, त्यांचा आत्म्याला त्रास होईल आणि परत ते वनवासात जातील असं कृत्य करू नका असं माझ्या त्यांना हात जोडून विनंती आहे। बघा, कोणत्या परिस्थितीत त्यांना अपात्र ठरावंच लागेल, बरोबर आहे। त्यांना कमळाबाईच्या पदराखाली जावंच लागेल, त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही। हे शिवसेना वगैरे आमची सगळं झूट आहे, त्यांचं ही नौटंकी आहे। त्या नौटंकीची स्क्रिप्ट दिल्लीतून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी लिहिलेली आहे। पण हा सिनेमा आता पडेल, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा सिनेमा पूर्णपणे कोसळेल। तेव्हा त्यांना तुम्ही म्हणताय, आमची तीच भूमिका आहे की त्यांना कमळामध्येच विलीन व्हावं लागेल आणि कमळावरचे भुंगे म्हणून त्यांना भूभू करत फिरावं लागेल कमळाभोवती। स्वाभिमान वगैरे सगळं त्यांचे शब्द, अभिमान, स्वाभिमान, हिंदुत्व हे झूट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।